सकाळ सकाळी एक उद्योग वाढला होता. आज लाईटच नव्हती, त्यामुळे चुली पाणी ठेवायची वेळ आली होती आणि अर्णवला खूप शेकायची घाई झाली होती, तर त्याला चूल काय पेटायचं नाव घेत नव्हती. मग कशी बशी पेटली आणि आता अर्णव शेकत बसला होता आणि मी घरात गेले. मला ठेवायचा होता चहा, तर चहा ठेवायला गेले, पण व्हिडिओच्या नादात अख्खी साईड म्हणजे चहात पडली गेली. व्हिडिओ काढताना असे काही उद्योग होऊन बसतात की काम वाढतं आपल्याकडून. 11 वाजले तरी मुलं काही उठायचं नाव घेत नव्हती. कशी बशी मुलांना उठवलं आणि नाश्ता करायला तयार केलं. तर नाश्त्यासाठी पोहे केले होते आणि तोपर्यंत ते जिलेबी आणि भेळ घेऊन आले ते यातून. जिलेबीचे आणेपर्यंत फार तुकडे होऊन झाले ते, पण गरम असल्यामुळे ते छान लागत होते खायला. तरी गरम असल्यामुळे मला काही मूळ आवरला नाही खाण्याचा. मग पहिले एक जिलेबीचा एडा खाऊन घेतला, नंतर नाश्ता करायला घेतला. घरात खूप थंडी वाजत होती म्हणून बाहेर म्हणलं उन्हात जाऊन बसावं. आणि पोहे खाताना ही गोष्ट लक्षात आली की माझे हात किती खराब झालेत. तर ही हरभऱ्याची भाजी खुडल्यामुळे झाली. तर मग नंतर मला भाजी करता येते, त्यासाठी कोथिंबीर नव्हती घरात, म्हणून मी गेले रानामध्ये थोडीशी कोथिंबीर घेऊन यायला आणि खूप सारी कोथिंबीर घेऊन आले होते, कारण रात्रीला पण लागणार होते त्यामुळे. आणि घरी आल्या ना मुलांना थोडीशी भूक लागल्यामुळे त्यांना मी नारळाचं पाणी दिलं काढून. आणि सगळ्यांचा नंबर लागेपर्यंत अर्णव शेवटी राहिला. आणि तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आणि मस्तपैकी सगळ्यांनी नाश्ता केला, नारळाचं पाणी पिलं आणि आता स्वयंपाकला तो खूप उशीर होत होता, कारण आता नाश्ताच आमचा 11-12 वाजता झाला होता. भेटू पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.